नांदगाव येथील विठ्ठल मंदिरामध्ये शेतकऱ्यांच्या व समाजाच्या 8 ते 10 मागण्या घेऊन उपोषणाला सुरुवात केली आहे। वास्तविक पाहता या मागण्या आमच्या नाहीतच आहेत। सरकारनेच आम्हाला निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते, निवडणुकीमध्ये मतं द्या, आम्ही तुमचा सातारा कोरा देशामध्ये हर घर जल सुद्धा आमची मागणी नाही। आम्ही स्कीमा मागितल्याच नव्हत्या, केंद्र सरकारनेच या स्कीमा गावागावांना दिल्या। आता ह्या 4 वर्षापूर्वी स्कीमा दिल्या, 2 वर्षापर्यंत काम पूर्ण करावं असं त्याची मुदत होती। 2 वर्ष संपून 2 वर्ष झाले तरी काम पूर्ण होत नाही। जिल्ह्याचे पालकमंत्री, मी आता नाव घेत नाहीत, घटना होऊन गेलेल्या आहेत, त्यांच्या दबावामुळं आमच्या ग्रामपंचायत बॉडीवरती दबाव आला आणि त्यांनी घाईघाई दोन्ही कंपनीला एनओसी दिली, त्यामुळे हे पुढचे प्रश्न निर्माण झाले। दुसरा प्रश्न तुम्ही म्हणताय आम्ही 11 वर्ष झालं रयत क्रांती तुम्ही भाजपबरोबर आहात, घटक पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर काम पण करताय। क्रांती काय, कर्जमाफी दिल्यावरती लोक आनंदी व्हायला पाहिजे, परंतु कर्जमाफी केल्यानंतर आपल्या राज्यामध्ये यादीत नाव नाही म्हणून 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। खरोखर ही शेतकऱ्यांची फसवी घोषणा आहे। शेतकऱ्यांचा साधारा कोरा केल्याशिवाय शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही।